परिचित नाव माननीय संजीव बघुले साहेब यांनी आज खास ठाण्याच्या क्रिकेटला मोठं करायचं तर सर्वांनी मिळूनच हा सोहळा मोठा झाला पाहिजे असे विचार त्यांच्या मनात. आपलं हार्दिक स्वागत. और चलिए आज के दिन के तीसरे मुकाबले का समय है। जगदंबा एसपी वॉरियर एक तरफ तैयार है, सामने जयशंकर स्पोर्ट्स राइट हैंड ओवर द विकेट के साथ। थाने का एक खूबसूरत सा मैदान तैयार है कुछ खास विटनेस करने के लिए। चलिए लेफ्ट आर्म गेंदबाज, नो बॉल के साथ आगाज, नो बॉल के साथ यहां पर आगाज हुआ है। प्ले एंड में जरूर कवर्स के ऊपर से खेलना चाहते थे। आप सभी का एक बार फिर से बहुत बहुत वेलकम है। ये थाने वार्ड प्रीमियर लीग अपने आप में एक पहचान है, अपने आप में एक जान है, अपने आप में एक शान है। ये है वो ब्यूटीफुल ट्रॉफी जो आपको अभी एलईडी वॉल पे नजर आ रही है, जो आपको स्क्रीन पे नजर आ रही है। तख्तो ताज है जिसे सभी प्राप्त करने के लिए खेल रहे हैं 16 टीम्स। थाने वार्ड क्रिकेट कमेटी का हम बहुत बहुत अभिनंदन करना चाहेंगे और बहुत बहुत धन्यवाद। चलिए एक और बार अच्छी गेंद है, फ्री हिट थी हालांकि क्योंकि पिछला जो गेंद था वो नो बॉल था। अगली गेंद बहुत ही अच्छी कटर गेंद घूम कर आ रही थी, बट बहुत अच्छी तरह से बल्लेबाज घुमाने का प्रयास है, बट फ्री हिट। किस्मत का मिला है मौका, किस्मत का मिला है साथ। जब किस्मत दे साथ तो फिर किस बात की हो थोड़ी सी शंका। हॅलो आणि सॉरी सर माननीय दिलीपजी बाराटक्के साहेब यांचं आगमन या क्षणी झालेलं आहे व्यासपीठावर. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यवा कोकण आपला असा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. और चलिए इस बार बड़ा शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से, क्या ये इस मुकाबले का पहला ताबड़तोड़ छह? लीजिए लिख दीजिए ये छह। जबरदस्त शॉट। थैंक यू आदरणीय इंद्रजीत मोरे साहेब सीनियर पीआय क्राईमचे. पहला पूरे मैदान में यानी कि 360 मैदान में किया जाने वाला ये पहला टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट थाने की धरती पे। हम धन्यवाद करना चाहेंगे ये शख्सियत जो आपको स्क्रीन पे नजर आ रहे हैं, श्रीमान निखिल जी, जिनकी पूरी सोच, पूरी पिछले कई महीनों की मेहनत जो अब साकार होते हुए नजर आ रही है, जो स्वप्न है वो अब सुसज्जित होता हुआ नजर आता हुआ। चलिए एक और बहुत ही अच्छी गेंद। आप चाहते हैं कि निश्चित तौर पे बहुत अच्छी गेंदबाजी करें आप। ये मुकाबला टेनिस क्रिकेट .in पे लाइव देख रहे हैं। हमारे सभी अतिथि गणमान्यों का हम तहे दिल से अभिनंदन करते हैं, स्वागत करते हैं। और हमारे साउंड कंसोल से रिक्वेस्ट है कि माइक नंबर 4 का हल्का सा बेस बढ़ा दें। आदर्श आपको गेंदबाजी अटैक पे नजर आते हुए, एक अच्छे गेंदबाज हैं आदर्श। चलिए इस बार बाहरी कटर गेंद थी, लेफ्ट आर्म गेंदबाज है, रन आउट का मौका डायरेक्टेड होता तो फिर नजदीकी मामला बन सकता था। आप दोनों को बल्लेबाजों के बारे में भी अवगत कराना चाहेंगे। जयशंकर स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है, जगदंबा एसपी वॉरियर्स गेंदबाजी करते हुए आपको नजर आ रही है। यहाँ पे भी एक सिंगल मिल जाएगा और दीनानाथ और आयुब जो हैं वो सलामी बल्लेबाजी के लिए आए और दीनानाथ ने आते एक बड़ा शॉट लगाया है, एक लाजवाब छक्का लगाया था। और अभी भी अंतिम गेंद पहले ओवर की शेष बचती है। थाने वार्ड प्रीमियर लीग हमारे सभी कमेटी मेंबर्स का
और टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन का भी हम बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे, जिनके एफिलिएशन में टूर्नामेंट हो रहा है। हम एक बार फिर से टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन के प्रेसिडेंट, हमारी एक ऐसी शख्सियत जिन्होंने पूरे महाराष्ट्र में परचम लहराया है, टैलेंट को, प्रतिभा को मौका मिलना ही चाहिए सदैव, उनका यही कहना। डॉक्टर श्रीकांत शिंदे सर का हम तहे दिल से धन्यवाद देना चाहेंगे, नेशनल प्रेसिडेंट ऑफ द टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया। थैंक यू। और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन बिना किसी नुकसान। हम बात कर रहे थे धन्यवाद में, जिस प्रकार से हमने धन्यवाद किया टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया, नेशनल प्रेसिडेंट डॉक्टर श्रीकांत शिंदे जी का, जिनकी सोच यही है कि पूरे भारत में, पूरे विश्व में, ग्लोबल लेवल पे टेनिस क्रिकेट का नाम पहुंचना चाहिए, और इसलिए गणना हुई टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया की। और फिर थाने वॉर प्रीमियर लीग, जिस तरह से सोच रखी है हमारे कमेटी मेंबर्स ने, थाने वार्ड टेनिस क्रिकेट कमेटी ने, उनका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। अभी अभी हमने अध्यक्ष जी के बारे में चर्चा की, और उतना ही धन्यवाद हम देना चाहेंगे उपाध्यक्ष, थाने बोर्ड टेनिस क्रिकेट कमेटी, नगर सेवक, साथ ही साथ एक ऐसी शख्सियत जो जिंदा दिल है, जो दरिया दिल है, जो प्रतिभा को सदैव मौका देने का मन बना लेते हैं और प्रतिभा को मंच देना चाहते हैं। अभिजीत अंकुश पवार जी का भी हम बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे। इन सभी की टीम वर्क के चलते ये टेनिस क्रिकेट का महासंग्राम #दे घुम्मा के। और अब गेंदबाजी ट्रैक पे, जिनका नाम अक्सर आप लेना चाहते हैं और जिनके नाम जब से ही आपको बहुत कुछ प्राप्त हो जाता है, राधे। एंड में बदलाव, एक और लेफ्ट आर्म गेंदबाज शिवा है, गेंदबाज अटैक पे, रिवर्स स्वीप करने का प्रयास था, थर्ड मैन के ऊपर से खेलने की कोशिश, फील्डर पीछे तेजी की तरफ भागते हुए, और अच्छी फील्डिंग का एफर्ट, रन बचाते हुए अपनी टीम के लिए। बहुत ही लाजवाब एफर्ट, बहुत ही लाजवाब फील्डिंग का एफर्ट, इसी की सख्त आवश्यकता है। अभी अभी हमारे साथ मुख्य अतिथि के तौर पे हमने हमारी ओपनिंग सेरेमनी में हमारे साथ जुड़े कुछ ऐसे अतिथिगण जिनका रहना ही हमारे लिए बहुत ही सौभाग्यशाली बात है। मिस्टर अजिंक्य नायक सर, प्रेसिडेंट मुंबई क्रिकेट एसोसिएशन, हाल फिलहाल हमारे समक्ष मौजूद थे। और साथ ही साथ हमने स्वागत किया डॉक्टर जितेंद्र अवार्ड सर का, वाइस प्रेसिडेंट मुंबई क्रिकेट एसोसिएशन, स्वयं आप एमएलए भी हैं। हमारे समक्ष मौजूद थे प्रेसिडेंट महाराष्ट्र जोन 1 टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया मिस्टर अभिजीत दरेकर सर। हमारे समक्ष मौजूद मिस्टर विकास जी रिपाड़े सर, अपेक्स बॉडी काउंसिल मेंबर, जनसेवक। चलिए, इस बार भी टाइम करने की कोशिश की थी और हमारे दर्शकों को बहुत मजा आ रहा है, बहुत लुत्फ उठा रहे हैं। इस प्रकार से खेल खेला जा रहा है एक अलग स्तर पे। पहला 360 ग्राउंड में खेले जाने वाला टूर्नामेंट, थाने वार्ड प्रीमियर लीग, दूसरा सीजन, ऑलरेडी ब्लॉकबस्टर शुरुआत, पहला दिन, इनॉग्रल डे। चलिए, इस बार गेंद ऊंची ज्यादा गई है, क्या वहां पे दूरी भी मौजूद है? लीजिए, मंगा लीजिए। और हमारे सभी अतिथियों का भी बहुत बहुत वेलकम। हमारे सभी डिग्निटरीज, इस बार बहुत अच्छा गेंद,
ऑफ कटर डिलीवरी, एक लेफ्ट आर्म गेंदबाज जब एक ऑफ कटर डालते हैं स्पेशली एक राइट हैंड बल्लेबाज के लिए, तो फिर पड़कर गेंद बाहर की तरफ निकलता है और बिल्कुल अभी तक वैसा ही होता हुआ प्रतीत हुआ है। काफी अच्छी गेंद थी, पड़ गई काफी अच्छा बाहर की तरफ निकला विकेट कीपर के पास। बड़ा मैदान 360 ग्राउंड, देखते हैं कि कैसा प्रदर्शन आपको नजर आने वाला है। रिवर्स स्वीप की कोशिश थी, एलबीडब्ल्यू के लिए अपील, एम्पायर का कहना OUT, चलिए जाना पड़ा है। चलिए पहली सफलता, बड़ी सफलता, विकेट का यहां पे पतन होता हुआ और बहुत बड़ा विकेट यहां पे लिया। और अयूब शेख का एक बहुत बड़ा विकेट। अयूब अगर सेट हो जाते हैं तो बहुत सारे रन बनाते हैं, ये हम जानते हैं, बट अयूब का सही समय पे वो विकेट आया, बड़ी सफलता आई। और इसी के साथ 21 के स्कोर पे पहले विकेट का पतन, 21 रन 1 विकेट के नुकसान के बाद ये दूसरे ओवर की भी अंतिम गेंद आनी बाकी है। 6-6 ओवर की पारी। और चलिए अतुल अब आते हुए नए बल्लेबाज बल्लेबाजी पे। कप्तान हैं, इस सिंगल के साथ अपना क्या खाता भी खोलते हुए नजर आएंगे। 2 ओवर की समाप्ति हो चली है। 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट के नुकसान के बाद इस ओवर में पहली गेंद पे डबल आया था, उसके बाद एक डॉट रही, तीसरी गेंद पे वो छक्का था, पर उसके बाद काफी अच्छी गेंदबाजी और पहली 3 गेंदों में 8 देने के बाद बहुत अच्छा कमबैक। आने वाली 3 गेंदों में सिर्फ 1 रन देके एक विकेट अपने नाम किया, तारीफ करनी पड़ेगी शिवा की। 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट। जयशंकर स्पोर्ट्स, 16 टीम्स, 16 फ्रेंचाइजी, थाने वार्ड प्रीमियर लीग, द बेस्ट इन द बिजनेस। चलिए अब अपना पर्चा देने के लिए अरुण आ चुके हैं गेंदबाजी अटैक पे। ये वो ट्रॉफी है जो आपको स्क्रीन पे नजर आ रही है, जिसके लिए ये 3 दिन का वार्षिक उत्सव, क्रिकेट का महासंग्राम, थाने की ये धरती जिसे शूरवीरों की धरा कहते हैं हम। बहुत सारे टैलेंटेड सेलिब्रिटीज, बहुत सारे क्रिकेटर्स, बहुत सारे जननायक, जन प्रतिनिधित्व कर देने वाले पॉलिटिशियंस हों या फिर बहुत कुछ दिया है थाने ने। और अब थाने बेस्ट क्रिकेटर्स को भी सुसज्जित करे, इससे पहले स्वीप करने का मौका बनाया था, एक लाजवाब कैच, एक मौका जिसे दुरुस्त अंदाज में पकड़ा गया।
अब आते हुए नए बल्लेबाज पंकज, उम्मीदें पूरी लगाते हैं पंकज। और पहली गेंद पे अरुण को विकेट मिला था, क्या दूसरी गेंद पे भी विकेट मिला है? द मैन विद द डायमंड आर्म साबित हुए, गेंदबाज आए और अपने साथ विकेट साथ लाए। 2 गेंदों में 2 सफलताएं। हॅलो हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. विकेटमध्ये पडते, पण आज ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या सीझनमध्ये आज मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. आपण महाराष्ट्र धर्म आहे आपला आणि आपण स्वागत प्रत्येक मान्यवरांचं करत आहोत. मी विनंती करीन ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे सन्माननीय उपाध्यक्ष अभिजित पवार साहेब यांना की त्यांनी मान्यवर नगरसेवक आणि माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी वाघोले साहेब यांचं स्वागत करावं. मी विनंती केली माननीय सन्माननीय अभिजित पवार साहेबांना की त्यांनी आज आमच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक आणि ठाणे भारतीय जनता पार्टीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष संजयजी वाघोले साहेब यांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते करावं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ठाण्याचं क्रिकेट आहे, त्यामुळे आज आपण बघताय या व्यासपीठावर सर्व कसे एकत्र आहेत, एका हातात हात घालून आहेत. ठाण्याचं क्रिकेट मोठं करायचं आहे. संजयजी वाघोले साहेब यांच्या नावातच संजय लिहिलंय, म्हणजे दूरदृष्टी आहे त्यांच्याकडे. क्रिकेटची सुद्धा दूरदृष्टी ते फार चांगलं ठेवतात. रणनीतिकार आहेत, त्यामुळे रणनीती नसणारच मनामध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्माननीय मान्य श्री संजय वाघोले साहब. और जैसे हमारे अतिथियों का सत्कार हो रहा है, वैसे ही यहाँ पे गेंदबाज कुछ खास कर गुजरने का मन बनाते हुए. त्याचबरोबर माननीय सन्मान्य नगरसेवक दिलीपजी बारटक्के, म्हणजे कोकणचं नाव काढलं तर ज्या माणसाची ओळख पहिली केली जाते, कोकणची लोकदार हा कार्यक्रम ठाण्यात करून ज्यांनी आपला ठसा उमटवला, असे सन्माननीय बारटके साहेब यांचं स्वागत माननीय उपाध्यक्ष अभिजितजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण इथे पाहत आहात. आणि ठाणे क्राईमचे सिनियर PI इंद्रजित मोरे साहेब यांची उपस्थिती आहे. विलासजी सरनोबत साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय आहे. मी विनंती करेन अध्यक्ष सन्माननीय निखिलजी बुजुळे साहेब यांना की त्यांनी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपल्या शुभ हस्ते करावं. आणि ठाणे क्राईमचे सिनियर PI इंद्रजित मोरे साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय वंदनीय आहे. मी ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय निखिलजी बुजुळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत करावं. कायद्यात राहाल, फायद्यात राहाल, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि क्राईम युनिटची सर्वात मोठी जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते सन्माननीय सिनियर PI इंद्रजितजी मोरे साहेब यांचं स्वागत. मान्यवरांचं स्वागत झाल्यावर आपण परत क्रिकेटच्या मैदानाकडे वळूया. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. चलिए इस बार भी राइट हैंड विकेट के साथ गेंद, बहुत ही अच्छा शॉट, बैकवर्ड पॉइंट की दिशा में यहाँ पे खेलने की कोशिश की और बहुत ही अच्छा फील्डिंग का एफर्ट. इस ओवर में क्या नहीं घटा है, पहली 2 गेंदों में 2 विकेट आए थे, फिर एक छक्का आया, फिर अगली गेंद पे फिर से विकेट आया, 4 गेंदों में 3 विकेट चटकाए गेंदबाज ने, फिर अगली 2 गेंदों में 2 सिंगल आए. बट क्या कमाल की वापसी गेंदबाज द्वारा. 3 ओवर 30 रन 4 विकेट ऑन द हैट्रिक थे. बट बल्लेबाज ने भी कहा कि फिर ऐसे चलेंगे तो फिर रन बनाने का पूरा प्रयास भी करेंगे. पहली गेंद पे आते ही छक्का लगाया, फिर अगली गेंद पे गेंदबाज ने कम बैक किया, फाउट बैक किया विकेट के साथ. और थाने की पूरी जनता को क्रिकेट बहुत पसंद है.
और 3 ओवर में 18 मिनट का उपयोग किया जा चुका है। दर्शकों को बता दें, फील्डिंग टीम इस बात का जरूर ध्यान में रखना चाहेंगे कि 3 ओवर में आपने 18 मिनट खर्च दिए हैं। आणि आताच व्यासपीठावर आपण जो सुंदर चेहरा बघताय, महाराष्ट्राचा असा चेहरा जो जन्मांचाच ओळखला गेला, इन्फ्लुएन्सर गौरी मोरे हिचं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. थैंक यू. थाने वार्ड प्रीमियर लीग सीजन नंबर 2. पहली मर्तबा थाने में कोई टूर्नामेंट टेनिस क्रिकेट में वो 360 ग्राउंड पे हो रहा है. जहां आप शॉट खेलना चाहें, अल्टी पल्टी लगाना चाहें, लैप शॉट खेलना चाहें, स्कूप खेलना चाहें, आप खेल सकते हैं. क्यों? क्योंकि हमारे थाने वार्ड टेनिस कमेटी का जो प्रलोभन है, जो इनका साथ है, वो इतना लाजवाब है कि हम यही चाहते हैं कि फिर यहां से स्टार्स आप बनकर आए. स्टार्स इन मेकिंग. जरूर अब गेंदबाजी अटैक पे आते हुए ऋतिक पाटिल. ऋतिक पाटिल जो कि एक आइकॉन प्लेयर हैं, बहुत स्पेशल खिलाड़ी. दीनानाथ स्ट्राइक पे अच्छी गेंदबाजी करते हैं ऋतिक पाटिल. और हमने टेनिस क्रिकेट में कैसे स्टार्स को बनते हुए देखा है. जब उन्हें मौका मिला 360 ग्राउंड पे खेलने का, फिर वहां से स्टार्स बने. और इसीलिए तो फिर ये मैदान बहुत स्पेशल बन जाता है. पूरा बड़ा मैदान, बाउंड्रीज बहुत बड़ी, दमखम दिखाने का मौका बल्लेबाजों के पास, गेंदबाजों के पास. कुछ ना कुछ सबके लिए है यहाँ पे. युवा खिलाड़ियों के लिए, आइकॉन प्लेयर्स के लिए, उन प्लेयर्स के लिए जो टेनिस बॉल में एक प्लेटफॉर्म को ढूंढ रहे थे. ये आउटसाइड द ऑफ स्टंप. और बता दें, हमारे एम्पायर जो हैं वो शाहरुख खान के बहुत बड़े फैन हैं. उन्होंने बिल्कुल शाहरुख खान के अंदाज में कह दिया कि मैं हूं ना. हालांकि व्हाइट बॉल का इशारा, जोक सपाट, एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड में जुड़ जाएगा. जयशंकर स्पोर्ट्स चौथा ओवर, 32 रन, 4 विकेट. समय थोड़ा अतिरिक्त लिया है गेंदबाजी टीम ने, बट जानते हैं कि कैसे आने वाले 3 ओवर्स आपको लिमिटेड टाइम में समाप्त करने हैं. अच्छी गेंद, एलबीडब्ल्यू की अपील. क्या विकेट्स के बीचों बीच पाए गए थे. हालांकि एम्पायर ने यहाँ पे नकारा है. लेग बाय का इशारा, यानी कि शायद डाउन द लेग साइड बॉल जो है वो पिच होती हुई नजर आ रही थी. और देखिए, महाराष्ट्र की संस्कृति, भारतीय संस्कृति हमेशा हमें सिखलाती है कि अतिथि देवो भव. हमारे अतिथियों का, हमारे गणमान्य, हमारे गेस्ट का, हमारे डिग्नेटरीज का हमने सम्मान किया. उन सभी की वजह से टूर्नामेंट धरातल पे उतर पाया है. और इसका हम हमारी पूरी थाने वार्ड टेनिस क्रिकेट कमेटी की तरफ से धन्यवाद हमारे सभी अतिथियों का. चलिए, इस बार भी शॉट फाइनल की दिशा में गेंद. अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. लेफ्ट हैंड फील्डर ने कहा ये तो सिर्फ मेरे बाएं हाथ की बात है. खड़े हुए थे, इंतजार कर रहे थे वहां पे गेंद का. थाने बोर्ड टेनिस क्रिकेट कमेटी चलिए, इस बार अच्छा शॉट है. डीप मिड विकेट. फील्डर बन गए दर्शक, दर्शक बन गए फील्डर. डीप मिड विकेट की ओर से मंगा लीजिए गेंद.
गेंद पे वार है, ये ठाणे का त्योहार है। हेलो हेलो हेलो। ठीक। और 4 ओवर की समाप्ति, 41 रन 5 विकेट। 4 ओवर समाप्त हो चले हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन 5 विकेट। 6 ओवर का मुकाबला। पहली पारी जयशंकर स्पोर्ट्स खेल रहे हैं, साथ में उनके विरुद्ध जगदम्बा एसपी वॉरियर्स है। एक अच्छी अभी तक गेंदबाजी रही है, मिली जुली गेंदबाजी का प्रदर्शन रहा है जगदम्बा एसपी वॉरियर्स से। जयशंकर स्पोर्ट्स को अभी तक रोका हुआ है। 41 रन 5 विकेट, 4 ओवर, बड़ा मैदान है, रन बनाना उतना आसान नहीं। हॅलो. मी निकिता पाटकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राची जी मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ज्याला ओळख अख्ख्या महाराष्ट्रात झाली आहे ती गौरी मोरे यांचं स्वागत आपण आपल्या शुभ हस्ते करावं. गौरी मोरे, जरा कॉमेंट्री 2 मिनिटं बंद करा. आपला बाईट चालू आहेत, प्रेस बाईट. आणि गौरी मोरे, द इन्फ्लुएन्सर ऑफ इन मराठी.
हॅलो. आताच व्यासपीठावर उपस्थित होत आहेत ठाणे शहराचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावकरे साहेब आगमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोण सर ठाण्याच्या या असाधारण उंचीवर नेण्याचं काम सर्व मिळून केलं जातं. त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे वन ऑफ द यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य नगरसेवक नारायण पवार साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. क्रिकेटचा खेळ मैदानात रंगतोय. व्यासपीठ मान्यवरांनी भरलंय. ठाण्याची माती जोडते अनेक नाती ही नाती ठाण्याचं क्रिकेट मोठं होणार हे नक्कीच आहे. ओ टू द कॉम्बॉक्स फॉर द कॉमेंट्री. हेलो मनीष, स्टार्ट द कमेंट्री प्लीज. और चलिए एक बहुत ही लाजवाब शॉट इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेलने गए थे. जानते थे किस प्रकार से खेलना है, किस अंदाज में खेलना है. बहुत ही लाजवाब शॉट स्क्वायर ऑफ द विकेट. एक कमाल का संपर्क बनाया. बैटर बॉल का एक लाजवाब खेल हमें देखने को मिल रहा है. थाने वॉर प्रीमियर लीग 58 रन बोर्ड पे लग चुके हैं ये इससे पहले और ये अंतिम ओवर चल रहा है. और इस छक्के से पहले स्कोर 58 था और इस छक्के के बाद 64 हो चला है. चलिए इस बार भी अच्छी गेंद. अंदरूनी क्या किनारा था, क्या बाएं के चलते यहाँ पे रन मिलेगा. एक तो दौड़ लिया गया, अब दूसरे के लिए दौड़ने का प्रयास, अब एक के साथ ही संतुष्ट होना चाहेंगे. अंतिम 4 गेंदें पहली पारी. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. इस बार फिर से शॉट खेलने का प्रयास है. डीप मिड विकेट पे पहला रन तेजी के साथ दौड़ा है. डायरेक्ट हिट. क्या इस बार इसी के चलते दूसरे के लिए भी यहां पे दौड़ मांग ली जाएगी. अच्छी रनिंग, थोड़ा सा फील्डिंग और बेहतर हो सकती थी यहां पे, बट किस्मत भी देता है बहादुरों का साथ. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. जहां होना चाहिए 5 विकेट के बाद. काफी अच्छा मैदान, काफी अच्छा खेल. और इस मैदान की सबसे अच्छी बात यह कि 360 डिग्री मैदान है. चाहे जहां बल्लेबाज चाहे वहां शॉट लगाए. गेंदबाज कहीं पे भी फील्ड लगा सकते हैं, समझा सकते हैं, कप्तान के साथ वार्तालाप कर सकते हैं. पहली पारी का अंतिम ओवर, अंतिम 3 गेंदें. लेफ्ट आर्म गेंदबाज कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास किया है. क्या फील्डर को ढूंढेंगे नीचे. चलिए इस बार भी अच्छी गेंद. यहां पे बहुत ही अच्छा कमबैक.
हालांकि नॉन स्ट्राइकर बल्लेबाज दो वापस पहुंचना चाहते हैं और उससे पहले क्या गेंदबाज जो है वो विकेटों पे गेंद लगा देंगे। ऋतिक वहां पे बतौर फील्ड क्या मौजूद थे। शिवा कश्यप डाल रहे हैं वैसे दूसरा ओवर और अच्छी गेंदबाजी भी तकी है। एक विकेट उन्होंने चटकाया, महज 25 रन खर्चे और एक अच्छे गेंदबाज हैं, जाने पहचाने गेंदबाज हैं। ऋतिक पाटिल बतौर फील्डर वहां पे मौजूद। हर्षद जो हैं वो आउट होके बाहर जाएंगे। दीनानाथ अभी भी क्रीज पे मौजूद हैं। विकेट को होता हुआ ये पतन। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ाने की कोशिश। 74 रन, 5 विकेट। अंतिम गेंद आएगी पहली पारी की। जयशंकर स्पोर्ट्स अंतिम गेंद पहली पारी। जयशंकर स्पोर्ट्स बना मुकाबला जगदंबा एसपी वॉरियर्स। अंतिम गेंद पहली पारी की आ रही है। बल्लेबाज अब क्रीज पे चाहेंगे बड़े शॉट के साथ पहली पारी को समाप्त करें। 74 रन बोर्ड पे है। शॉर्ट आर्म जैब है, शॉर्ट आर्म पुल है। लीजिए एक बार फिर से झुमाया अपनी टीम को है। छक्के के साथ पहली पारी को समाप्त कराया है। 80 रन बोर्ड पे जड़ दिए हैं। 81 रनों का रहेगा लक्ष्य। पहले बल्लेबाजी करते हुए बना दिए हैं 80 रन। जयशंकर स्पोर्ट्स ने जीतने के लिए चाहिए होंगे अब एसपी वॉरियर्स की टीम को 81 रन। 33 बनाए दीनानाथ ने। जरा टीम दीनानाथ के लिए जोरदार तालियां हो जाएं। 13 गेंदे, 33 रन, 1 चौका, 4 छक्के की लाजवाब पारी। जोरदार तालियों के साथ वेलकम करें दीनानाथ का। अयूब ने बनाए 9, अतुल कुछ खास नहीं कर पाए, पंकज हुए 0 पे आउट, ललित ने बनाए थे 6 और 20 बनाए हर्षद ने। दीनानाथ जो ठाणे का आइकॉन है, जो इस टीम के कैप्टन बनकर सामने हैं, दीनानाथ द आइकॉन प्लेयर ऑफ 16 इंडियन आइकॉन, 16 के आइकॉन। ऐसा ही एक नज़ारा हम सब देख रहे हैं इस टूर्नामेंट में। हेलो व्यासपीठ पर हमारे मुख्य अतिथी मंच पर सन्माननीय अतिथी यांचं पाहत आहात। नेक्स्ट मैच टॉस विद इन 6 ओवर इंटरवल। नेक्स्ट मैच टॉस। Manish, please announce the next team captain at the toss box end for the top. और चलिए ले चलते हैं अगले मुकाबले के टॉस के लिए। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कि प्लीज आप हमें टॉस बॉक्स में ज्वाइन करें। और आई थिंक थीवा इज ऑल सेट फॉर होस्टिंग द टॉस। I request both team captains please join at the toss box end for the talks for the next match. The crucial next match toss. मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल। So yes, it's the high time for the toss and we would like to request our captain to please join us for the toss. और पूर्वेश सरनायक स्पोर्ट्स वर्सेस अन्नान स्पोर्ट्स के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा, दोनों टीमों के कप्तान से रिक्वेस्ट है कि प्लीज आप हमें टॉस के लिए ज्वाइन करें। अदनान स्पोर्ट्स टीम के कैप्टन, हनन स्पोर्ट्स टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है कि प्लीज आप हमें टॉस के लिए ज्वाइन करें। हेलो ओके हेलो सो लेट्स स्टार्ट विद टॉस। देन मैं बुलाना चाहूंगी दोनों कैप्टन्स को, पूर्वेश सरनाइक 11 एंड हनन स्पोर्ट्स। तो यहाँ पे एक कैप्टन हमारे साथ जुड़ चुके हैं। कौन सी टीम है आपकी? पूर्वेश। ओके सो यहाँ पे हनन स्पोर्ट्स के कैप्टन मुझे नहीं दिख रहे हैं। आई वुड रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस। और जो यहाँ पे गेस्ट हैं वो है मिस्टर संजय वाघुले एंड मिस्टर दिलीप भारठके। तो प्लीज कम ऑन द स्टेज। तो ये दो हमारे गेस्ट हैं जो यहाँ पे टॉस करेंगे।
Mr. Sanjay Waghule and Mr. Dilip Bathake. हॅलो जस्ट अ मिनिट जस्ट अ मिनिट जस्ट अ Okay. मिनिट हॅलो प्लीज वेट फॉर द टॉस मी विनंती हॅलो सन्मान्य आमदार निरंजनजी डाकवरे साहेब यांना की आपण सुद्धा सर टॉस बॉक्स कडे आपण प्रयत्न करावं माननीय माननीय आमदार कैप्टन हमारे लेट हो गए, वो आएंगे तो सबसे पहले नारायण पूछूंगी सर- कहाँ थे वो, कहाँ है कैप्टन दूसरे हमारे, मोठा सोहळा आहे आणि हनन राइट, मान्यवरांच्या हस्ते इधर आ झालं. जाएंगे सर, आप इधर आ जाइए. दोनों डिग्निटरी से रिक्वेस्ट करूंगी प्लीज आप स्टेज पे आ जाएंगे सर. वेट करें. ओके ओके. Just wait for the special guest for the toss. Honorable निरंजन जी डाकवरे साहब, नारायण जी पवार साहब, हमारे जो हेलो विशेष जो अतिथिगण है एमएलए निरंजन डाकुले सर भी यहाँ पे हमारे साथ जुड़े हैं, उनसे भी रिक्वेस्ट करूंगी टू प्लीज कम ऑन द स्टेज सर टॉस के लिए. मिस्टर निरंजन डाकुले सर, ढाउखले, खरे, एकदम खरे. ओके. आ जाएंगे प्लीज सर. खरे सर. ओके सर, ये आप ले लेंगे प्लीज. दोनों कैप्टन जो हैं वो थोड़ा सा आगे आएंगे. दोनों सर आप साइड दिखा दीजिए दोनों. मिस्टर सचिन मोरे, अमित सरैया सर एंड मिस्टर नारायण पवार. ओके लिया मैंने सबका. ओके हम टॉस दिखा देंगे दोनों टीम्स को पहले. सर आप पहले दोनों साइड दिखा देंगे, देख लीजिए दोनों टीम्स. ओके सो हु इज गोना टेक द कॉल? आप लेंगे कॉल. ओके ओके सो आप जीत गए हैं. पूर्वेश सर 9-11 जीत गए हैं यहाँ पे टॉस. तो सर आप क्या चूज करने वाले हैं? फील्डिंग करेंगे पहले. रीजन फॉर फील्डिंग? बिकॉज फील्डिंग यूजुअली कैप्टन चूज नहीं करते हैं. एक्चुअली फर्स्ट मैच है, ग्राउंड का थोड़ा एनवायरनमेंट लेने के लिए फील्डिंग ले रहे हैं. सो आप इनको रोक पाएंगे जीतने से? अभी बोलना मुश्किल है, वो तो ग्राउंड पे तय होगा, लेकिन अच्छा खेलने की 100% देने की कोशिश करें. दोनों कैप्टन प्लीज हाथ मिला लेंगे. ओके सो मैं आपसे सर बात करना चाहूंगी यहाँ पे. अभी थोड़े जब वो फीलिंग हो रहा था, मुझे ऐसा लग रहा दिवाली हो रही है, ऐसा मुझे फील हो रहा था. बिकॉज बहुत ज्यादा एक्साइटमेंट थी और क्रिकेट हमारे दिल में एक इमोशनल जगह, हमारे लिए एक त्योहार ही है वो. सो मैं चाहती हूँ भी टीम्स है हमारे लिए, सबके लिए मैं चाहती हूँ कि आप प्लीज कुछ थोड़ा सा मोटिवेट करें. ऐसा भी आपको फील हो रहा है क्रिकेट को लेके, ये जो जज्बा है, कुछ भी आप बोलना. मुझे ऐसा पर्सनली लगता है कि क्रिकेट ये सिर्फ एक गेम नहीं है, सभी इंडियंस के लिए, सभी भारतीयों के लिए एक श्रद्धा का खेल है. और डेडिकेटेडली, डिवोटेडली हर एक इंडियन ये क्रिकेट गेम को फॉलो करता है, हर एक प्लेयर को फॉलो करता है. हम देख रहे हैं कि क्रिकेट सालों से जो इवॉल्व हुआ है, टेस्ट सीरीज से लेके यहाँ पे वनडे पे आया, वनडे पे से आज 2020 पे आया, 2020 पे से आगे जाके 10-10 तक जाएगा क्या, ये भी एक सवाल सभी लोग पूछते हैं. और निश्चित ही यहाँ पे जो हार्ड टेनिस का ये आज का जो क्रिकेट मैच है, यहाँ के प्लेयर्स के लिए एक प्लेटफॉर्म है जो परफॉर्मेंस के लिए स्कोप देता है और आने वाले भविष्य के लिए उनके लिए एक अपॉर्चुनिटी क्रिएट करने का बहुत अच्छा जरिया है, ऐसा मैं मानता हूँ. मैं आयोजकों को, सभी लोगों को दिल से इस गेम के ऑर्गेनाइजर्स को शुभेच्छा देता हूँ. थैंक यू सो मच फॉर योर काइंड वर्ड्स. सर पहले से ऐसे नहीं 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 मैं नहीं बोलूंगा, नहीं नहीं ऐसे नहीं जा सकते, ऐसे नहीं जा सकते सर आप. ठाणे वर्ल्ड टेनिस क्रिकेट का आयोजन यहाँ पे हमारे दोस्त निखिल है, पवार जी है, ये लोग ने एक अच्छा नियोजन यहाँ पे किया है. और एक ठाणा के जो खिलाड़ू है, क्रिकेट खिलाड़ू, उन लोग को एक
इसलिए निखिल और पूरे टीम का मन से यहाँ पे अभिनंदन करता हूँ। तालियों की आवाज क्यों नहीं आ रही मुझे? आप सर कुछ बोलना चाहेंगे? सर पहले से मुझे इग्नोर कर मैं नहीं बोलना चाहेंगे। ओके, थैंक यू सो एवरीवन, थैंक यू सो मच। चला अपडेट्स घेऊया पुढच्या डावाचे. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने टॉसची प्रक्रिया पार पडली आणि पुन्हा एकदा ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग. तर 81 धावांचा पाठलाग आहे आणि 81 धावांचा पाठलाग करताना आपण आता दुसऱ्या डावामध्ये पाहतोय जगदंबा एसपी वॉरियर्स टीमला धावा झाले 6. 1 विकेट 5 चेंडू दाखल संपलाय. वाईड यॉर्करचा पर्याय अयुबने स्वीकारलेला आहे आणि पहिलं षटक अयुबने आपल्या नावावर केलंय. 13च्या रन रेटने धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या षटकात जगदंबा एसपी वॉरियर्सची धावसंख्या 6. 1 फलंदाज बाद. 6 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मागचं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये खूप चांगला प्रतिसाद सर्व संघांचा मिळाला, संघ मालकांचा मिळाला, क्रिकेटपटूंचा मिळाला, सर्व मान्यवरांचा मिळाला आणि म्हणूनच आता या वर्षी आणखीन काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आपण करतोय. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं ही स्पर्धा अफिलिएटेड आहे. हेलो 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 मॅच कंटिन्यू करा प्लीज. तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा ती चर्चा आपण करतोय. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अफिलिएटेड स्पर्धा आदरणीय
खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जे नेतृत्व करतायत या संघटनेचं पूर्ण भारतभरामध्ये आपण क्रिकेटच्या टॅलेंटला शोधतोय, क्रिकेटच्या टॅलेंटला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतोय. आणि या स्पर्धेनिमित्त देखील आदरणीय निखिलजी बुरजड साहेब जे अध्यक्ष आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे, अभिजितजी पवार जे उपाध्यक्ष आहेत ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे, आणि त्या ठिकाणी त्यांचा देखील तोच कल आहे की चांगलं क्रिकेट पूर्ण जगासमोर आलं पाहिजे आणि त्यासाठी ही स्पर्धा भव्यता आणि प्रसिद्धीच्या झोतात तुम्हाला अनुभवायला मिळते. दरम्यान 81 धावाचा पाठलाग करता थोडीशी धडपड चालू आहे फलंदाजांची, कारण त्यांना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी तसे स्ट्रोक योग्य त्या वेळी आले पाहिजेत आणि आतापर्यंत ती योग्य ती वेळी आली नाहीये असंच आपण म्हणू शकतोय. उलट पक्षी गोलंदाजांचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलेला आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट, अँगलचा वापर योग्य केला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा धीमा गतीचा बॉल, खूप चांगला लूप गोलंदाजाने मेंटेन केला, विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये येतोय, हा डॉट बॉल. पूर्ण नियंत्रण आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाचा अर्थात जयशंकर स्पोर्ट्स या संघाच्या गोलंदाजांचं राहिलेलं आहे. 2 फलंदाज आहेत पण आतापर्यंत त्यांचा खेळ तितका वाजवी नाही राहिला. पुन्हा एकदा अँगलचा परफेक्ट यूज, फक्त स्टंप टू स्टंप अटॅक करणंच क्रिकेट नाहीये. आता DRS घेतलेला आहे बॅटिंग टीमने. ओरिजिनल डिसिजन इज अ फेअर बॉल आणि लगेचच फलंदाजांनी DRS कॉल केलेला आहे. हॅलो, चेक 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 Check चेक. one. पण आज आपल्या आमंत्रणाला मान देऊन ठाणा क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे हा मानस मनात ठेवून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आपण करावं असे मी विनंती करेन. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष श्री निखिलजी बुरजोड आणि उपाध्यक्ष अभिजित पवार या दोघांनीही अशा व्यक्तीचा सन्मान करावा ज्यांना प्रतिभा टिकवायची माहिती आहे, प्रतिभा बनवायची ज्यांना माहिती आहे. ठाण्याचं क्रिकेट आहे ही ठाण्याच्या मातीचा गंध सुगंध परिचित असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. ठाण्याच्या क्रिकेटची उंची तेव्हाच वाढेल जेव्हा अशा सर्व मान्यवरांची एक साथ होईल. आणि त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक माननीय नारायणजी पवार साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला प्राथमिक वंदनीय आहे. मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत. अध्यक्ष निखिलजी बुजुडे, उपाध्यक्ष अभिजित पवार आणि सन्माननीय चेक 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 अमितजी श्रेया साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला लाभलेली आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी माननीय निखिलजी बुजुर्ड साहेब आणि अभिजित पवार या दोघांनी मिळून करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बघा हा कसा योगायोग आहे, क्रिकेटनी सर्वांना कसं एक आणलंय. धन्यवाद अमितजी, थँक्यू व्हेरी मच. चेक चेक त्याचबरोबर माननीय अमितजी नांदगावकर, तरुण आणि उमदा चेहरा ज्यांना म्हणून ओळखलं जातं असे माननीय अमितजी नांदगावकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होताना आपण पाहत आहात. सचिनजी मोरे यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली आहे. मी विनंती करेन मान्यवरांचं स्वागत सन्माननीय अध्यक्ष निखिलजी बुरजुड आणि उपाध्यक्ष अभिजित पवार साहेब यांनी करावं. मान्यवरांचं स्वागत व्यासपीठावर होताना आपण पाहत आहात. आपला महाराष्ट्र धर्म अतिथी देवो भव आणि आज क्रिकेट ठाणे क्रिकेटसाठी खरंच सर्व ठाणे एकत्र आलं या व्यासपीठावर हे पाहून नक्कीच आनंद होतो. क्रिकेटचे जाणकार असलेले व्यक्तिमत्व माननीय आमदार डावखरे साहेब यांचा 15 तारखेला खरं म्हटलं तर वाढदिवस झाला पण त्यांनी तो साजरा केला नाही. पण आमच्या क्रिकेट रसिकांकडनं आपल्याला सर लाख शुभेच्छा. सन्माननीय प्रशांतजी पवार साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत समारंभ यानंतर वळूया आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानाकडे. रणसंग्राम सुरू आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. कडून आहे 2 फलंदाज बाद 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. जयशंकर स्पोर्ट्स 80 धावा पहिल्या 6 षटकात बनवल्या गेल्या होत्या.
81 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांची थोडी ठेवतोय इतरांपैकी नाही. मनीष थोडं थांबवतोय. खरंच आज विहंग पडलनचे मालक विहंग राजेंद्र पाठक साहेब यांची उपस्थिती आम्हाला लावली आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गौरव राऊंड विकेट. हो, संपर्क तितका योग्य नाही झाला. गौरव थोडासा चाचपडला बॉल गॅदर करताना, पण धाव घेण्याची इच्छा होत नाहीये कारण अजूनही यानंतर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. योगेशकडे मागच्या वर्षीचा TWPLचा तगडा अनुभव आहे आणि तोच अनुभव एकत्र करताना या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तो कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न योगेश गंभीरला करायचाच आहे. 9 सेकंद 10. कव्हर ड्राईव्ह, गॅप शोधलाय आणि बॉल थेट सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. एंट्री करावी तर अशी ब्लॉक बस्टर सिक्सर. 6 धावा. म्हणून मी तो उल्लेख केला की मागच्या वर्षीचा अनुभव, कारण मागच्या वर्षीच्या TWPLचा तो बेस्ट बॅटर राहिलेला आहे योगेश गंभे आणि त्यांना तो खेळ द्यावाच लागेल. सेमीफायनलमध्ये त्यांचा प्रवास तो संपला होता, पण आता तो प्रवास या वर्षी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचावा, तो प्रवास पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचावा. त्यासाठी योगेश गंभेचं ते पुनरागमन या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगलंच होते. षटकार खेचून त्यांनी खातं खोललेलं आहे. 2 षटकाचा खेळ संपला. जगदंबा SP वॉरियर्स धावसंख्या 16 धावा, 2 फलंदाज बाद. 16 लॉस ऑफ 2 जिंकण्यासाठी अजूनही 16.25च्या गतीनं 65 धावा गाठायच्या आहेत 24 बॉल्समध्ये. 24 बॉल्स 65. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला या मैदानाच्या मध्ये 2 मोठ्या स्क्रीन पाहायला मिळतात. एका स्क्रीनवर चालू असलेल्या सामन्याचे अपडेट्स आणि एका स्क्रीनवर लाईव्हवर ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. रिप्लेस आणि बाकी सर्व गोष्टी वेगवेगळ्या कॅमेरा अँगलच्या माध्यमातून tenniscricket.in चे पुढे आमचे कॅमेरामॅन टिपतायत आणि प्रेक्षकांसमोर ते सर्व दृश्य आणण्याचं ते काम करतात. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका. हा तिसरा सामना चालू आहे आणि त्याचमुळे आज यानंतर आणखीन 9 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आजच्या वेळापत्रकातले. षटकार, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर स्ट्राईक आता जे आयकॉन आहेत. चेंज द गेम वडवली बस संघाकडून त्यांचा ग्रामीणचा खेळ आणि बाईक सम्राट ही ख्याती त्यांनी कमवलेली आहे. पुढचा बॉल लेग कटर. फुटवर्क नव्हतं ऋतिकचं या स्ट्रोकसाठी, कारण थोडा कॅज्युअल अप्रोच ऋतिकचा राहिलेला आहे. थोडीशी चपळता अजून जास्त बाळगावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर अयुब शेख जे सन ऑफ कासारडोली आहेत आणि त्यांच्या नावावर सुद्धा जवळपास 20 बाईक्स आहेत. तर आजकाल क्रिकेटपटूंचा आढावा आपण किती बाईक जिंकलेल्या आहात त्यावर घेतोय. टेनिसवर क्रिकेट विश्व तेच सांगतं. यावेळेस स्लॅश केलंय. बॉल हवेत आहे. खाली क्षेत्रात बॉल लँड होईल. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. क्षेत्ररक्षणाचा थोडासा खालचा दर्जा पाहायला मिळाला आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे गेला. 1 होती किंवा जास्तीत जास्त 2 पण मिळतात त्या 4. चौकार. चार धावा ऍड होतील. जगदंबा SP मध्ये धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. 14 चेंडूंचा खेळ झाला. अयुब थोडासा नाराज आहे, कारण आपण जर 100% कमिटमेंट देतोय कुठल्याही क्षेत्रामध्ये तर मग आपल्याला आपल्या सहकाऱ्यांकडून तीच अपेक्षा असते. आदरणीय निखिलजी बुडजाडे साहेब जे अध्यक्ष आहेत ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे, ज्यांचं नेतृत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे, ज्यांच्या दूरदृष्टीमुळे ही भव्य स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला ते घेऊन आलेले आहेत. आदरणीय अभिजितजी पवार साहेब यांचं देखील खूप चांगलं काम मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय. बाउन्स खूप चांगला होता. कटर चांगले आहेत. त्याचा स्टॉक बॉल आहे आणि आता अंपायर रिव्ह्यू पंचांच्या वतीनं ती मागणी केली गेलेली आहे. उंची योग्य आहे, नियंत्रण आहे, त्याची तपासणी केली जाईल. Check 1, sound check 1, check 2, mic check 1. जयशंकर स्पोर्ट्स अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि पाहूया पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. तपासलं जातंय उंची नियंत्रणात आहे का, बॅटर किती वाकलाय आणि त्याची स्टँडिंग पोझिशन योग्य आहे का, आणि तपासलं जातंय आणि हा फेअर बॉल आहे. फेअर बॉल राईट की वाईट बॉल? वाईट बॉल. चला, वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळते.
चला 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 1 फॉर दी ओव्हरची सूचना मिळालेली आहे. 1 फॉर दी ओव्हरची सूचना एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. खूप चांगलं यष्टीरक्षण. ऋतिक पाटीलचा खेळ आज नाही राहिला. सुपर हिट होत आहेत बाद कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. पण स्वस्थ बसून काय तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाही. प्रयत्न हे संघर्षाचे असले पाहिजे. तुमचे प्रयत्न धावा बनवताना दिसले पाहिजेत. ते प्रयत्न फलंदाजाची दिसत नाही आणि गोलंदाजांनी आतापर्यंत या डावाची सुरुवात उत्तम दर्जाची केलेली आहे. जसं आपण ऑन पाहताय 15 झालेला आहे. 3 फलंदाज बाद झालेत. 21 वर 81 पंचेस आहे. दोन्ही जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 60 धावांची गरज. चला 21 लॉस ऑफ 3 आफ्टर 2.4. जयशंकर स्पोर्ट्स संघाकडून अयूबने आतापर्यंत चांगलाच स्पेल हाताळलेला आहे. आतापर्यंत 10 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्यात. म्हणजेच जी सुरुवात कुठल्याही गोलंदाजाला द्यायची आहे ती सुरुवात अयूबने दिले. स्टेप आउट झाले. चॉप केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाणार नाही कारण अजूनही पूर्णपणे पकड मजबूत आहे या डावावर. या सामन्यावर जयशंकर स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकून जगदंबा एसपी वॉरियर्स 22 धावा 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 59 धावांची गरज. इक्वेशन थोडंसं कठीण होत चाललेलं आहे आणि ते इक्वेशन सोपं करण्याचा एकच मार्ग समान कालांतराने मोठे स्ट्रोक आले पाहिजेत आणि त्यासाठी फलंदाज प्रयत्न देत आहेत. पण गोलंदाजांची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिलेली. आतापर्यंत फलंदाजांना तशी मोकळी दिली नाही, तशी संधी दिली नाही आणि म्हणूनच फलंदाज सुद्धा आउट ऑफ बॉक्स विचार करतायत कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग केला जाईल. स्ट्रायकर साईडला योगेश गंबे. अयूबचा पुढचा बॉल आणि फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ आमचा, मॅजिकचा बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. अफलातून षटकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 28. योगेश गंबे यांनी तो बॉल तिकडेच मारला जिकडे ते राहतात आणि म्हणूनच आता पाहूया या मैदानाशी जवळचे संबंध आहेत आणि त्यांनी हा षटकार खेचून या षटकाचा शेवट केला आणि मागच्या षटकाचा शेवट सुद्धा षटकार खेचूनच केला. पहिलं फलंदाजी करताना जे क्रमावर जे फलंदाज चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतायत त्यांना प्रयत्न यशस्वी करता नाही आला. पण योगेश गंबे ह्यांनी मात्र मनावर घेतलेलं आहे की देईन तर उत्तम सुरुवात देईन, देईन तर चांगली फलंदाजी देईन, देईन तर चांगल्या स्ट्राईक रेट फलंदाजी देईन. स्कोर झालेला आहे 3 षटकानंतर 28 धावा, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. कॅन बी कॅनॉट बी चॉईस इज युअर्स. हा तुम्हाला पॅव्हलियन बॉक्स पाहायला मिळतोय. जगदंबा एसपी वॉरियर्सचा ऋतिक पाटील बाद झाले आणि ऋतिक बाद झाल्यानंतर आता योगेश गंबे यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे आणि कुठेच न घाबरता योगेशने ती जबाबदारी स्वीकारली आहे. आय कॅन मॅनेज इट
असंच ते सांगतायत. पाहूया त्यांना साथ कशी मिळते. फलंदाज शिवा कश्यपची शिवाचा खेळ अजूनही फक्त एका धावेचा राहिलेला आहे. उत्कृष्ट लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. पहिल्या 3 षटकावर तर वचक जय शंकर स्पोर्ट्स या संघाची आहे. पण पाहूया पुढच्या 3 वर तो पलटवार जगदंबा एसपी वॉरियरच्या फलंदाजांचा दिसतोय का. 30 यार्ड सर्कलच्या आत फाईन लेग, थर्ड मॅन, गली आणि पॉइंट. बाकी सर्व क्षेत्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डावकुरा आणि उजवा असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला. गोष्टीला गोलंदाज कशा पद्धतीने हँडल करतायत. फुल टॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमारेषा पार. आता आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नाला पंख लागतात. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, चौकार. चौकार आलेला आहे. आता चांगलंच क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. कारण प्रतिस्पर्धी संघाला जर गार करायचं असेल तर योग्य त्या वेळी पलटवार झाला पाहिजे आणि तोच पलटवार आता या 2 फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळतो. योगेश गंभे यांनी सुरुवात दिली आणि त्यांना साथ देताना आपण आता शिवा कश्यप पाहतोय, ज्यांनी तो चौकार खेचून धावा जोडण्यासाठी मी सुद्धा माझ्या संघाची मदत करीन तेच तंत्र अवगत केलेलं आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकून पोहोचते. आता एकंदरीत 32 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलेला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. यावेळेस कुठली चूक नाही होणार. अंडर आर्म थ्रो, पण एकाच धावेची मानसिकता फलंदाजांची. स्ट्राईक होते रोटेट स्ट्राईकवर एंडला. योगेश गंभे एकदा वळून धावसंख्या पोहोचते 33 वर. आपण आता दुसऱ्या डावामध्ये आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये चांगलंच बॅटल रंगेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांनी आपली वचक दाखवली, पण आता योगेश गंभे जेव्हापासून खेळपट्टीवर आलेले आहेत तेव्हापासून चांगलाच खेळ रन चेसचा जो हवा आहे, जो अपेक्षित आहे, जो अनिवार्य आहे, जो बंधनकारक आहे, तो योगेश आणि योगेशच्या साथीनं शिवा कश्यप यांचा सुद्धा पाहायला मिळतो. अनिकेत गोलंदाजी करण्यासाठी आले. त्याच्या पहिल्या 2 बॉलवर 5 धावा या दोन्ही फलंदाजांनी गोळा केलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिपची अपेक्षा. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. हॅलो. नेक्स्ट बॉल अनिकेत. यावेळेस रीच मध्ये होता बॉल आणि लॉंग ऑन ला सोपा झेल देऊन पण लगान चित्रपटाची आठवण झाली. बॉल घेऊन क्षेत्ररक्षक सीमारेषा पार, षटकार साधावा. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. आणि सर्वात महत्वाची बाब, योगेश गंभे यांनी फक्त 4 चेंडू फेस केलेले आहेत. त्यापैकी 3 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहेत. कॅप्टन असावा तर असा. असंच त्यांना मागच्या पर्वामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार नाही मिळाला. मागच्या वर्षी देखील अशीच बेधुंद फलंदाजी त्यांनी खेळली होती आणि आता पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलेला आहे. एकेचाळीस झाले. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. समजून प्रयत्न तर मग जिंकता येणार नाही. प्रयत्न करावाच लागेल. त्या ऑल अवे आणि चेक चेक चेक. माईकचा कृपया माईकचा इश्यू रिझॉल्व्ह करा, नम्र निवेदन आहे.
की यांच्या वतीनं फुल टॉस जरी हातात पण वाळंची तयारी तितकीशी दिसली नाही. 38ची गरज, बॉल शिल्लक 11. मनीष सर जरा माईक कट होते, जरा चेक द माईक, चेंज द माईक. तेच दोन आहेत जे अजूनही तितके सक्षम नाहीयेत. मी वारंवार त्या सूचना 43 झाल्यात आणि 38ची गरज आहे. पुढचा बॉल पंचाच्या उजवीकडून योगेश गंभीरसाठी. वाल्मिकी टू गंभीर. ओ आणि महत्वपूर्ण मिळवलेले आहे आणि योगेश गंभीरचा खेळ संपला. 3, 2, 1. आदर्श मैदानात पोहोचलेले आहेत. आदर्श शेट्टी. तर आदर्शला आता योगेश गंभे यांची मदत करायची आहे. योगेश गंभे तरी बाद झालेत. आता योगेशचा खेळ आदर्शला पुढे घेऊन जायचा आहे. पूर काय पुढे जाण्याचं नाव घेत नाहीये, कारण वाल्मिकीचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय जयशंकरसाठी. बॅट स्विंग आहे पण बॅट आणि बॉल मध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये. खूप चांगला अँगलचा वापर, बॉल गुडलेनला ठेवला होता. पेस कंट्रोल चांगला आहे. अनुभवाचा पुरेपूर वापर वाल्मिकी हे करतायत या 5व्या षटकामध्ये. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त खर्च केले 1 धाव. क्वालिटी बॉलिंग, बोल्ड बाय वाल्मिकी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणि आता बघा ही मुवमेंट फलंदाज आदर्श शेट्टीची, त्यांनी शफल नाही झाले. पण आता पाहूया, लगेचच फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. चला आपापल्या जागेवर तबा क्षेत्ररक्षकांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. जसा पंचांचा निर्णय येईल आपण पूर्ववत होणार आहोतच. त्यामुळे प्रत्येक निर्णयानंतर एकत्र येण्याची गरज मला तरी वाटत नाहीये. पंच आपलं काम करतीलच, आपण सुद्धा आपलं काम करा. समय सूचक राहणं. तुमच्या सर्वांचं सहकार्य ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगला मिळेल अशी अपेक्षा आदरणीय निखिलदादा बुडजाडे यांची, आदरणीय अभिजितदादा पवार यांची राहिलेली आहे आणि पूर्ण ठाणे वॉर्ड कमिटीची. कारण तुम्ही सर्व एकत्र आलात म्हणून ठाण्याचं क्रिकेट आता आणखीन जास्त विकसित होत चाललेलं आहे. प्रत्येकाला संधी मिळत चाललेली आहे. प्रत्येकाला ती भव्यता अनुभवता येते. मला असं ऐकायला सुद्धा आलंय पुढच्या वर्षी याहून जबरदस्त नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आत्ताच तुम्ही पुढच्या पर्वाची तयारी करतायत, म्हणजे तुम्ही किती दूरदृष्टी ठेवतायत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मागच्या वर्षी आपण फक्त कॉमेंट्री करताना एक विषय मांडला होता की आयकॉन यायला हवा आणि लगेचच यावर्षी आयकॉनचं इम्प्लिमेंटेशन झालं सुद्धा आणि प्रत्येक आयकॉन आपल्या संघासाठी चांगला खेळ देताना पाहायला मिळाला. आयोजकांची फक्त हीच इच्छा आहे की आयकॉन कसे खेळत आहेत त्यानुसार तुम्ही सुद्धा तो बदल स्वतःमध्ये घडवून आणायला हवा. त्यासाठी ती तरतूद यावर्षी ठाणे वॉर्ड कमिटीने केलेली आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगमध्ये. तर प्रत्येक वर्षी क्रिकेटच्या विकासासाठी नवनवीन संकल्प ठाणे वॉर्ड कमिटीच्या वतीनं आखले जातील आणि सर्वांना ते आवडतील हा ठाम विश्वास आहे. आपण थांबलोय निर्णयासाठी. निर्णय येईलच, तोपर्यंत वाट पाहतोय. निर्णय नेमका काय येईल. tenniscricket.in वर आपण वेगवेगळ्या अँगलने त्या घटनेला पाहतोय आणि पाहूया त्यावर पंचांचा निर्णय काय येतोय.
पुनर्निरीक्षण कक्षामध्ये त्या ठिकाणी तपास आणि तो व्हाईट बॉल आहे की फेअर बॉल आहे ते पुन्हा एकदा पंच कळवतीलच. साकेतचं हे पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेले हे मैदान, खरं तर त्यांचं देखील आभार व्यक्त करायलाच हवं. महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस, त्यांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतोय की आपण मोठेपणा दाखवून ती तरतूद या मैदानाची साठी केलीत आणि सर्व आमचे मित्रमंडळी, मान्यवर ज्यांनी अथक परिश्रम घेतले, पाठपुरावा केला आणि या मैदानासाठी ती पूर्तता झाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वन येते, एक्स्ट्रा मिळते, म्हणजे दोघांचे रिव्ह्यू सक्सेस झालेले आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आत्ता वाईड यॉर्कर, बॉल शॉट थर्ड मॅनला, थ्रो स्ट्रायकर्स एंडला. तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली, एकदा वाढते, धावसंख्या पोचते 1च्या मदतीनं. अजूनही जिंकण्यासाठी 36 बॉल 7 शिल्लक आहेत, 7 चेंडू 36 धावा. चांगलं षटक वाल्मिकीचं आतापर्यंत हाताळलं जाते. एकही मोठा स्ट्रोक येणार नाही त्याची काळजी ते घेत आहेत, कारण पिचिंगच इतकी चांगली आहे की बॅकलिटचा वापर फलंदाज करतायत, पण तितक्या धावा त्यांना मिळत नाहीये जितकी त्यांना अपेक्षा आहे. आणि योग्य षटक संपवलेलं आहे वाल्मिकी यांनी. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 47 धावा, जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. 6 बॉल 34. टाइम अप, वेळ संपलेली आहे. 6 चेंडू 34. चला, जास्तीचा वेळ न घेता बॉलरने आपल्या जागेवर यायचं आहे आणि फिल्डिंग पोझिशन प्रत्येकाने घ्यायची आहे. हा वेळापत्रकातला 3रा सामना चालू आहे, त्यानंतर सामने खेळवायचे आहेत. 9 सामने, 18 डाव, 6 षटकांचा एक सामना. आणि त्याचमुळे क्रिकेटची भव्यता आहे. आम्ही सर्व क्रिकेटसाठी जर एकत्र जमलेलो आहोत तर रात्र काय दिवस काय क्रिकेट खेळायचं आहे, कारण हा क्षण काय वर्षातून एकदाच येतोय. आणि त्याचमुळे आयोजकांनी जर इतकी मेहनत घेतलेली आहे तर आपण सुद्धा आयोजकांना सहकार्य केलं पाहिजे. प्रेक्षक म्हणून तुम्ही सांगताय की लवकर करा, पण जेव्हा तुम्ही खेळाडू म्हणून म्हणता तेव्हा तुम्हीच टाइमपास करता. त्याचमुळे खेळाडू म्हणून सुद्धा तुम्हाला समयसूचक राहायचंय. खेळाडू म्हणून सुद्धा तुम्हाला समयसूचक राहायचं आहे. आमच्या कॉमेंटच्या समोर कित्येक प्रेक्षक आहेत जे उद्या खेळणार आहेत आणि ते अशी सूचना करतात की लवकर करा, पण मला उद्या पाहायचंय, ते सुद्धा उद्या समयसूचक राहतील का? चला, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 34ची गरज आहे. स्कोर झालाय जगदंबा एसपी वॉरियर्सचा 47 धावा, 5 फलंदाज बाद. जितक्या वेगाने जायचं आहे तितका वेग मेंटेन नाही झाला, म्हणूनच अडचण वाढलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूया विक्रम घडतोय का. फुल लेन बॉल होता, ऑनसाइडला बॉलला टर्न केलं, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, सिंगल होते कंप्लीट. एका धावेने तितकं काही नुकसान होणार नाहीये. सामना हळूहळू निष्ठत चाललेला आहे जगदंबा एसपी वॉरियर्स संघाकडून. आता जिंकण्यासाठी 33 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडू 33 धावा. पहिल्या षटकापासूनच ते नियंत्रण अयूब शेखने ठेवलं आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाज आपली कामगिरी करत राहिला जी कॅप्टनने त्यांना समजावून दिली होती. मधल्या काळामध्ये योगेश गंबे आले. योगेश गंबेंनी काही काळासाठी सामना सुरू ठेवला, पण ते बाद झाल्यानंतर मग अडचणींमध्ये अजून जास्त वाढ झालेली आहे. रनआउटची सुरुवात, फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक फलंदाज बाद, धक्का बसतोय. 6वा विकेट डाऊन. चला, नवीन बॅटर लगेच इन व्हायचंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. आता नाव काय? अठ्ठेचाळीस धावा, 6 फलंदाज बाद, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट. फोर्स केलाय पण आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, बॉडीला स्ट्रेच करून कॅच कंप्लीट करतोय आणि विकेटचा रकाना गोलंदाज भरतोय. विक्रमच्या खात्यात विकेट. खूप चांगलं षटक त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. शेवटच्या षटकाची पूर्ण जबाबदारी. आता जो शब्द मला आवडत नाही तो शब्द मला बोलावा लागतोय, औपचारिकता या सामन्याची बाकी आहे. थर्ड बॉल शिल्लक आहेत 3
आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33 धावांची. 3 चेंडू 33 धावा. लक्षात घ्या तुम्ही किती फरकाने जिंकताय आणि किती फरकाने हरताय त्या गोष्टीची सुद्धा दखल घेतली गेली. थँक्यू विक्रम. हो, आवाक्यात होता बॉल आणि मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर पाठवला आपण. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळून काय फायदा. षटकार जर आलाय, फायदा किती होईल. सुमित सरोजचा पुढच्या सामन्यामध्ये नंबर वरचा येईल. कारण जो स्ट्रोक त्यांनी खेळलेला आहे पूर्ण आत्मविश्वासाने तो षटकार. धावसंख्या 54, 54. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. फुल लेन बॉल गुडघ्यावर बॅलन्स करून स्ट्रोक खेळला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त एक. दुसरीचा कॉल नाही दिला जाणार. शेवटचा एक बॉल बाकी. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. टीम जगदंबा SP वॉरियर्स 1 चेंडू आणि 26 धावांची गरज. जवळपास सामना कोण जिंकतोय ते निश्चित झालेलं आहे. फक्त आता औपचारिकता बाकी. पुढचा बॉल. बॉल हवेत ऑन द राईज खेळलाय. एलिव्हेशन मिळालंय आणि डिस्टन्स सुद्धा मिळते आणि समारोप या षटकाचा या सामन्याचा षटकाराने केला जातोय. पण हार्ड लक टीम जगदंबा SP वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन. जयशंकर स्पोर्ट्स. हेलो, थँक्यू रणजित शेलार फोटोग्राफर्स. जो या टुर्नामेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रील्स आहेत. आपल्या प्रत्येक गोष्टीला इथे चित्रित केलं जात आहे आणि सन्माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष माननीय निखिलजी बुरजुर्णे, अभिजित पवार या दोन्ही तरुण नेतृत्वाचं जे सर्वात मोठं यांनी एक स्वप्न पाहिलंय ठाणे क्रिकेट मोठं करायचं आणि ठाणे क्रिकेट मोठं करायचं सर्वांना एकत्र पुढे जायचंय आणि हे फार सुंदर विचार आहे. हा विचार अंमलात आणावा लागतो जमिनीवर आणि तो आणलेला दिसतोय. खरंच प्रत्येकाचं स्वागत केलं जातं असं नाही. अतिथी देवो भव राष्ट्र धर्म पाळलाही जातोय आणि सर्वांची साथ आहे आणि सर्वांची साथ असली की आपली बात बनणार. मंडळी, ठाणे क्रिकेट, ठाण्याचे क्रिकेटपटू ISPL असो किंवा प्रेसिडेंट कप असो, इथे ठाण्याचा झेंडा मिरवतील. फक्त या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम जोहरी